आरक्षणाचं आयुष्य लगेच समजेल, दूध का दूध पाणी का पाणी होईल। प्रभू श्री रामचंद्राच्या भक्तांना, रामलल्लाच्या भक्तांना, खुल्या वर्गातल्या गुणवंतांची कत्तल होऊ नये, कोणत्याच परिस्थितीमध्ये इथला जनरल कॅटेगरीचा ब्राह्मणांपासून वैश्यांपर्यंत, ठाकूरांपर्यंत, मारवाडी भाऊ, गुजराती भाऊ आणि जे जे कोणी गुणवंत आहेत, मिरिटीस आहेत, त्यांच्या ज्या खुल्या वर्गातल्या जागा आहेत त्या कमी होऊ नयेत, ह्याच्यासाठी आज माननीय मुख्य न्यायमूर्तींच्या याच्यामध्ये कोर्टामध्ये सुनावणी झाली। माननीय मुख्य न्यायमूर्तींच्या कोर्टामध्ये वारंवार विरोधकांच्या वतीने, म्हणजे आरक्षणाच्या समर्थकांच्या वतीने, सरकारच्या वतीने हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला की आरक्षण कसं म्हणजे आरक्षणाच्या केसला कसा विलंब केला जाईल। परंतु आज प्रामुख्याने एक गोष्ट सांगण्यात जयश्री पाटील यांच्या आणि माझ्या वतीनं आणि लिंगे आणि आपले राजारामजी यांच्या वतीनं जी याचिका आहे त्या याचिकेमध्ये मी सांगण्यात यशस्वी झालो की मराठा भाऊ आमचे फार फ्लंग नाहीत, मराठा भाऊ हे मुख्य जीवनधारेपासून दूर नाहीत, हे आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देत माननीय उच्च न्यायालयाला सांगितलं। माननीय उच्च न्यायालयाला आम्ही हेही सांगितलं की आज खुल्या वर्गाला जागा केवळ 28% राहतात। माननीय न्यायालयाला आम्ही हेही सांगितलं की 2014 पासून म्हणजे काँग्रेस यांच्या काळात या आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणाची सुरुवात झाली आणि आता हे खुल्या वर्गातल्या लोकांवर अन्याय या महाराष्ट्रातले काँग्रेसी जे सत्तेतले विरोधक आहेत ते आणि विद्यमान सत्ता पक्ष दोघांनी मिळून कशा प्रकारे खुल्या वर्गावर अन्याय चालवलेला आहे। आणि म्हणून माननीय न्यायालयाला मी विनंती केली की सन्माननीय न्यायालयाने ह्या प्रकरणाला ताबडतोब इंटरिम रिलीफसाठी ऐकावं। माननीय न्यायालयाने 8 तारखेला जो निकाल दिला होता माननीय न्यायमूर्ती कुलकर्णी साहेबांच्या बेंचनी, ते पाहता माननीय न्यायालय अगोदर ह्या मताचे होते की ह्या प्रकरणामध्ये सब्जेक्ट टू आउटकम ऑर्डर झालेला आहे। परंतु ज्यावेळेस आम्ही हे सांगितलं की ह्याच माननीय न्यायालयाने ह्यापूर्वी सुद्धा 2 वेळेस या मराठा समाजाला, माझ्या मराठा भावांना मागास मान्य करण्यास नकार दिला आणि त्यासोबतच स्थगिती सुद्धा दिली। त्याच प्रकारे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री यांचा जो निवाडा होता अंतरिम सुनावणीचा, त्याच्यामध्ये पूर्ण स्थगिती दिलेली आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की 50% मर्यादा का ओलांडली जाऊ शकत नाही। त्यामध्ये लिहिलेलं आहे की मराठ्यांच्या मागासलेपणा संदर्भात, मुख्य धारेपासून दूर जवळच्या संदर्भात आणि त्यामुळं माननीय उच्च न्यायालयाने आज याच्यावर इंटरिम रिलीफवर जयश्री पाटीलचा यांच्या निवाड्याच्या आधारे पुढचा निकाल द्यावा। त्यावर माननीय न्यायालयाने राज्य सरकारचा युक्तिवाद ऐकला। राज्य सरकारने सुद्धा हेच सांगण्याचा प्रयत्न केला की विलंब, त्यांना वेळ पाहिजे। आम्ही सांगत राहिलो की आज वैद्यकीय आणि प्रोफेशनल कोर्सच्या 50,000 जागांचा प्रश्न आहे, त्याबरोबरच आम्ही सांगत राहिलो की 16,000 पोलीस भरतीचा प्रश्न आहे, त्याचबरोबर आम्ही सांगत राहिलो की अनेक वेगवेगळ्या भरत्यांचा प्रश्न आहे, अत्यंत निकडीचा आणि महत्त्वाचा विषय आहे। आम्ही सांगितलं एकदा जर मराठा भावांना प्रवेश दिले, नौकर भरतीत केलं तर त्यांना काढणं अवघड होऊन जाते। त्याच्यामुळे नुसतं सब्जेक्ट टू आउटकम आदेश पुरेसा नाही, मराठा भावांना आरक्षणच देऊ नये, त्यावर माननीय न्यायालयाने गंभीर विचार केला। एक प्रदीर्घ सुनावणी झाली। सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा वाचल्याच्या नंतर, सर्वोच्च न्यायालयाचे जे काही बंधनं असतात ही पाहिल्याच्या नंतर माननीय न्यायालयाने सांगितलं की नाही, राज्य सरकार तुम्हाला 2च आठवड्यामध्ये उत्तर द्यावं लागेल, तुम्हाला शुक्रे समितीचा रिपोर्ट द्यावा लागेल। त्याचबरोबर माननीय न्यायालयाने 1 आठवडा आम्हाला त्याच्यावर रिजॉइंडर द्यायला सांगितलं आणि त्यानंतर ह्या प्रकरणाची अंतरिम स्थगितीसाठीची सुनावणी ठेवण्यात आली। सांगायचं तात्पर्य 3 आठवड्याचं आता एक ऑक्सिजन ज्याला म्हणतो आयुष्य आणि त्यानंतर पुढे मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे आहे परत सुनावणी होणार आहे। त्याचबरोबर एक महत्त्वाचा विषय आला की त्याच्यामध्ये न्यायमूर्ती दिलीप भोसलेंना पार्टी केलंय, त्यामध्ये न्यायमूर्ती शुक्रेंना पार्टी केलंय, त्यामध्ये न्यायमूर्ती गायकवाड किंवा त्यामध्ये न्यायमूर्ती आपले काय नाव संदीप शिंदेंना पार्टी केलंय। आम्ही माननीय न्यायालयाला शासन निर्णय दाखवला, ह्यामुळं ह्यांना पार्टी ठेवणं आवश्यक आहे, ह्यामुळं ह्यांच्या विरुद्ध आम्ही
प्रेयर मागत आहोत यांना आम्हाला काढता येणार नाही. आम्ही आणि न्यायालयाने आम्हाला काढायला सुद्धा त्यांना सांगितलं नाही. माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना चीफ मिनिस्टर म्हणून पार्टी करण्यात आलं होतं. मी स्वतः आमच्या वतीनं आम्ही त्यांचं पार्टीतून नाव काढलेलं आहे. आम्ही मुख्यमंत्री साहेबांना त्याच्यात पार्टी ठेवलेलं नाही. परंतु सुक्रे, भोसले आणि शिंदे हे सन्माननीय निवृत्त माजी न्यायमूर्ती यांच्या बाबतीत आम्ही त्यांची नावं ठेवलेली आहेत. आम्हाला न्यायालयाने विचारलं आहे का, आम्ही सांगितलं आमच्या खिशामधून पैसे जातात त्यांच्या पगाराचे, आम्ही टॅक्स पेअर आहोत. आम्ही माननीय न्यायालयाला हे सांगितलं की माननीय न्यायालय, माननीय मुख्य न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयापेक्षा यांचे पगार कसे जास्त असू शकतात. न्यायालयाने त्यांना पार्टी काढण्यास आम्हाला काही सांगितलेलं नाही. सांगायचं तात्पर्य, खुल्या वर्गातील जनरल कॅटेगरीतील मुलांना एक एक्सपिडाईट म्हणजे जलद सुनावणीची एक मोठी संधी, म्हणजे पहिली ऑर्डर 8 तारखेला मिळाल्याच्या नंतर जलद सुनावणी 3 आठवड्याच्या नंतर होत आहे. ही एक मोठी उपलब्धी खुल्या वर्गातील जनरल कॅटेगरीतील मुलांच्या गुणवंतांसाठीची एक मोठी यश म्हणता येईल. काय म्हणाले कोर्ट, काय म्हणाले? माननीय न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 2 आठवड्यामध्ये राज्य सरकार रिपोर्ट सहित आपलं उत्तर म्हणणं सादर करेल. त्याचबरोबर पूर्वी जो आदेश दिलेला आहे तो कायम ठेवलेला आहे माननीय न्यायमूर्ती कुलकर्णी साहेबांचा 8 तारखेचा, आणि जलद सुनावणीला माननीय न्यायालयाने म्हणजे संमती दर्शवलेली आहे. आणि जलद सुनावणी मिळणं आरक्षणाच्या प्रकरणात मी खरं सांगतो एक मोठी प्रभू श्री रामचंद्राच्या विचाराच्या हिंदू राष्ट्र, हिंदू मानणाऱ्या आम्हा खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली. तुम्ही या सगळ्या आरक्षणाअंतर्गत जी भरती प्रक्रिया आणि प्रवेश प्रक्रिया याला स्थगिती द्यावी अशी देखील विनंती न्यायालयासमोर केली होती. पूर्वीचा आदेश जो आहे तो कायम ठेवलेला आहे आणि स्थगिती बाबतीत 3 आठवड्यामध्ये उत्तर द्यायला सांगितलेलं आहे. आणि 3 आठवड्याच्या नंतर या आरक्षणाचं आयुष्य लगेच समजेल. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. संदर्भात सुनावणी झाली.